महाराष्ट्रात ढगफुटीमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण। महाराष्ट्रातील जनतेचे जनजीवन विस्कळीत, तर 84 लोकांचे प्राण गेले आणि 3000हून अधिक लोकांचे स्थलांतर। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे मुंबई प्रतिनिधी अरुण वाघमारे यांच्याकडून। जून 2025 मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातातील बळींसाठी एअर इंडियाकडून 25 लाख रुपयांची अंतरिम भरपाई देण्यात आली, तर टाटा ग्रुपने प्रत्येक मृतांसाठी 1 कोटी रुपयांची सानुग्रह अनुदान देण्यात आले। जखमींसाठी वैद्यकीय खर्च आणि बीजे मेडिकल कॉलेज वसतिगृहाच्या पुनर्बांधणीसाठी 500 कोटी रुपयांचा AI 171 मेमोरियल अँड वेलफेअर ट्रस्ट स्थापन करू शकतात। तर महाराष्ट्रामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे, महापूर आला आहे, तर इथल्या सरकारला, या भारत सरकारला शेतकऱ्याला मदत करायला काय अडचण आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदतीचा हात द्यावा, नाहीतर शेतकरी माफ करणार नाही। या गोष्टीचा गांभीर्याने विचार झालाच पाहिजे, शेतकरी जगलाच पाहिजे। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।